लोकसभेच्या निकालानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीनही पक्ष एकत्रित लढल्यास महायुतीची अडचण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। लोकसभेच्या निकालानंतर लगेचच सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागल्याचंही पाहायला मिळत आहे। अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवणार अशी शंका निर्माण होऊ लागली। मात्र ही शंका निर्माण होण्यामागचं नेमकं कारण आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभेच्या निकालानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेच्या तयारीला लागल्याचं समोर आलंय। लोकसभेत महाविकास आघाडीत काही जागांवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी ठाकरे गटाला जागा वाटपाच्या काही चुकीच्या निर्णयामुळे फटका बसल्याचं चित्र दिसलं। अशातच आता विधानसभेत या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लोकसभा निकालाच्या 8 दिवसांनंतरच ठाकरेंनी विधानसभेची चाचपणी सुरू केली। लोकसभेप्रमाणे विधानसभेत गोंधळ होऊ नये यासाठी ठाकरेंनी आधीच सावध पावले उचलायला सुरुवात केल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी मुंबईत तब्बल 8 दिवसात विधानसभेसाठी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे। बैठकीदरम्यान ठाकरेंनी विभागनिहाय सगळ्याच मतदारसंघातील आढावा घेतल्याचं समोर आलंय। ठाकरेंनी पक्षाच्या संपर्क प्रमुखांना संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे आदेश दिलेत। याशिवाय लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभा निहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केल्याचंही समजतंय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। लोकसभेच्या निकालावरून आता मित्र पक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल याचा आढावा या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं समजतंय। विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का, असल्यास उमेदवार कोण असावा, तसेच संभाव्य विजयाचे समीकरण कसे असेल याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागितलाय अशी माहिती आता समोर आली आहे। उद्धव ठाकरेंनी विधानसभा संपर्क प्रमुखांकडून मागितलेल्या अहवालात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत हे काही माध्यमांमधून समोर आलंय। यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल, यादीप्रमाणे विधानसभेत बूथ प्रमुख होते का, नसल्यास त्याची कारणे आणि असल्यास कार्यरत होते का, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचं काम महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं का, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं का, सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का, असल्यास तिथे संभाव्य उमेदवार कोण असावा, उमेदवाराच्या विजयाचं समीकरण कसं असेल, उभाटानं स्वतंत्र निवडणूक लढवल्यास काय होईल, मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेस अनुकूल नसल्यास आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, त्यांचा उमेदवार कोण असू शकतो, BLA एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का, निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का, लोकसभा निवडणूक 2024 बाबतचा थोडक्यात अभिप्राय, अशा 10 प्रमुख गोष्टींचा अहवाल ठाकरेंनी मागवला असल्याचं सांगण्यात येत आहे। या अहवालातील मुद्दे बारकाईने पाहिल्यास ठाकरेंनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय। यामुळेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास ठाकरेंना जागा वाटपासाठी हा अहवाल उपयुक्त ठरणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे मवियात काही जागांवरून वाद निर्माण झाल्यास आणि कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यास त्यांच्याकडे प्रत्येक जागेचा आढावा असणंही महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळेच ठाकरेंनी घेतलेली ही बैठक आणि संपर्क प्रमुखांकडून मागवलेला अहवाल यंदा ठाकरे विधानसभेत स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित करणारे ठरतायत। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।